खंत नाही. थोडं वाईट नक्कीच वाटतं. कारण कसं होतं, की ॲज अन ॲक्टर म्हणून जेव्हा काम करताना मला नेहमी वाटतं, की मला फार वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. आता आवडणं आणि येणं याच्यामध्ये खूप फरक आहे. पण मला ते येतात. असं माझं स्वतःचं मत आहे. पण आता लोकांपर्यंत त्या किती पोहोचल्या हे पण जास्त महत्त्वाचं आहे. आता एकांकिका आणि त्यानंतर राज्यनाट्य, त्यानंतर व्यावसायिक असं प्रवास चालू असताना मी एकांकिका आणि राज्यनाट्यामध्ये मी फार गंभीर आणि सीरियस भूमिका केल्या. किंबहुना त्याच जास्त केल्या आणि व्यावसायिकमध्ये काम करताना मला सगळ्या विनोदी भूमिका मिळाल्या. आता हे नशिबाचा भाग आहे किंवा वेळेची गणित आहेत मला माहिती नाही. पण मी नेहमीच प्रकर्षाने असं विचार करत गेलो, की काहीतरी वेगळं करायला हवं. मग मी एकपात्री केलंय कधी किंवा दीर्घांक केलाय. पण लोकांना जास्त माझं विनोदी कामच जास्त आवडलं आणि मग खरं सांगायचं तर नाटकांपेक्षा जेव्हा विनोदी मालिकांमधून मालिका म्हणण्यापेक्षा काही रिॲलिटी शो किंवा एपिसोडिक जेव्हा काम झालं, ते लोकांपर्यंत जास्त पोहोचलं किंवा त्यांना ते भावलं. आता अर्थात लोकच आपलं ठरवत असतात आपलं काम चांगलं वाईट. पण ठीक आहे त्यांना जे आवडतं ते आपण देण्याचा प्रयत्न करतोच. पण मला नेहमीच वाटतं, की की माझ्या चांगल्या वेगळ्या भूमिका ह्या लोकांनी पण लक्षात ठेवाव्यात. पण आता माहीत नाही कधी ठेवतील. म्हणजे कदाचित त्या पण हिट झाल्यानंतर त्या पण ठेवतील असं प्रयत्न चालू आहे. बघू. मी साधारण एक 16-17 वर्षापूर्वी हुतात्मा राजगुरू यांच्यावर एक फिल्म केली होती. म्हणजे मी काम केलं होतं हुतात्मा राजगुरूंचं. आणि मला असं वाटतं राजगुरूंचं चरित्र लोकांपर्यंत तितकं पोहोचलेलं नाहीये. म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट राजकुमार संतोष यांच्या फिल्ममध्ये राजगुरूंना विनोदी अंगाने प्रेझेंट केलं होतं. ते तसे नव्हते. फार संस्कृत प्रकांड पंडित होते ते आणि वयाच्या फारच कमी वयात त्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे ज्यांनी वाचलंय त्यांनाच. पण राजगुरू काय होते? कशाकरता या लढ्यात ते उतरले? आणि काय होतं की ज्यामुळे त्यांना आपलं पूर्ण आयुष्य त्याला देशासाठी द्यावंसं वाटलं? तर याच्यावरती फिल्म होती आणि त्या फिल्मवर मी भरपूर काम केलं म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून. आपण आता सिक्स पॅक्स, बिग पॅक म्हणतो. मी त्यावेळी बनवले होते ते. पण असं त्याचं काही कौतुक नाही. राजगुरूंचं कॅरेक्टर महत्त्वाचं होतं. परंतु त्या दरम्यान मला असं वाटलं होतं की ती फिल्म येईल, लोकांपर्यंत पोहोचेल, अंशुमन विचार वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत प्रेझेंट होईल. पण वेळेची गणितं असतील, माझं दुर्दैव असेल, माहीत नाही, लक फॅक्टर नसेल, ती फिल्म आलीच नाही. ती एक खंत आहे मला. त्यानंतर मी एक हिंदी फिल्म केली होती ॲज अ सेकंड लीड, दामाद के इंतजार में. त्यात लीडमध्ये रती अग्निहोत्री होत्या आणि मी सेकंड लीड होतो. ती एक वेगळी भूमिका होती. तर ती पण पोचली नाही. त्यानंतर मी एक फिल्म केली होती ज्यात मी विलन केला होता. फिल्मचं नाव माहिती नाही. ती एक फिल्म पोहोचली नाही. तर असं वाटतं की अशा काही भूमिका आहेत की ज्या पोहोचायला हव्या होत्या. पण कदाचित मला असं वाटतं, नेहमी असं वाटतं की तुमची वेळ आल्याशिवाय एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचत नाही किंबहुना मे बी कुठेतरी कमी पडत असतो आपण सुद्धा पोहोचवण्यापर्यंत. आता जसं आपण म्हणतो की मार्केटिंग हे सुद्धा एक उत्तम अभिनयाचं अंग आहे. तर यायलाच हवं प्रत्येक ॲक्टरला. त्यात थोडंसं मी कमी पडत असेन कदाचित. कारण कसं होतं की स्वतःबद्दल सांगणं ही एक सुद्धा एक वेगळी कला आहे आणि त्यात मला नाही जमत फार. मला नेहमी असं वाटतं की कामाने लोकांनी मला ओळखावं. कामाच्या व्यतिरिक्त जास्त मी पेंड घेऊन बसू नये. अर्थात प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते. पण मला असं वाटतं येईल, कधी ती वेळ येईल. खरं म्हणजे चल असं नसतं रे हे प्रसाद दाणी लिखित आणि त्यानेच डिरेक्ट केलं होतं. नंतर ते काही प्रयोगानंतर बंद झालं आणि परत प्रसाद खांडेकरने ते डिरेक्ट केलं, ओ मेरा पिया घर आया. आणि त्यात एक सावित्री जी 1927च्या काळातली स्त्री, तिच्यावरती ती भूमिका होती जी नेहमी उखाण्यामध्येच बोलायची. पण एक वेगळ्या पद्धतीची एक हॉरर स्टोरी होती, कॉमेडी. पण ती प्रचंड लोकांना आवडली आणि मला वेगळं ते करायला खूप आवडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं होतं की स्त्री पात्र आता खूपच कॉमन झालंय. पण ते करताना त्याची नजाकत, त्याचा एक रुतबा आणि त्याचं एक स्टँडर्ड मेंटेन झालं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. कारण काय होतं की ओघामध्ये आपण त्याची लेवल खूप खाली आणतो. तर तसं होऊ नये असं मला वाटतं. माझ्याकडून कदाचित झालं असेल. मी असं लेक्चर देणं सोपं आहे.
पण कदाचित कधीतरी झालं असेल. पण मी नेहमी प्रयत्न करतो, की त्याचा एक आभ राखला गेला पाहिजे आणि त्या प्रयोगात, त्या नाटकांमध्ये ते खूप छान पद्धतीने जमलं होतं ते. ओ मेरा पिया घरायामध्ये आणि अप्रतिम नाटक होतं. त्याचा एक 99 एक प्रयोग झाले आणि मला छान वाटायचं ते काम करताना. मला अजूनही वाटतं, की पुन्हा एकदा ते नाटक करता आलं तर मजा येईल. फिल्ममध्ये त्याच्यामुळेच मला एक फिल्म मिळाली होती, हंगामा नावाची. रोहन शिवलकरने डिरेक्ट केली होती आणि त्यात लीड होतं. आणि त्या फिल्ममध्ये त्या स्त्री भूमिकेचंच मेन कॅरेक्टर होतं. त्याच्यावर पूर्ण फिल्म होती आणि तो मेकअप करण्यासाठी मला 3-3.5 तास लागायचे. सकाळी 9ची शिफ्ट असेल तर मला 5-5:30ला बसायला लागायचं. कमलेश परब मेकअप आर्टिस्ट होते आणि त्यांनी मला गेटअप तयार आणि ॲक्च्युअली खरं सांगू का, की त्यांनी इतका अप्रतिम गेटअप तयार केला होता, की सेटवर लोकं ओळखायची नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळा लोकं लाईन मारायला पण यायची. सेटवर असं व्हायचं. आम्ही केळकर सेंटची जी फॅक्टरी आहे मुलुंडला, तर त्या फॅक्टरीमध्ये शूट करत होतो आणि तिकडचे एक मॅनेजर होते. तर त्यांना माहिती नव्हतं. मी कोपऱ्यात बसलो होतो गेटअप करून. कारण काय व्हायचं, की एसीमध्ये बसायला लागायचं, घाम यायचा म्हणून बसायचं आणि बसलो होतो आणि त्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो आणि ते आले अचानक तिकडे. त्यांनी मला बघितल्यानंतर 5 मिनिटं त्यांनी थोडंसं असतं नाही स्त्रीकडे बघायचं मुख टेकून त्यात नजरेमध्ये कळलं. तेव्हा कळलं, की बायकांना काय होत असेल. पण एक ते क्रेडिट्स कमलेश परबचं आहे आणि थोडंसं माझं पण, कारण मी पण तसं दिसत होतो. त्यामुळे ती एक वेगळी गंमत होती. ओ मेरा मेरा पिया घराची एक गंमत आहे. नाटकाचे प्रयोग असताना एक साधारण मला वाटतं एक 70चे गृहस्थ होते. भारत असतं आणि राजे बिंड होते. मस्त शाल-बिल घेऊन यायचे आणि माझ्या त्या प्रत्येक प्रयोगाला शिवाजी मंदिराच्या त्याच सीटवर बसायचे आणि मला पूर्ण बघत बसायचं ते पूर्ण गेटअपमध्ये. तर पहिल्या 2 प्रयोगाला मला कळलं नाही. पण नंतर मग लक्षात आलं, की म्हणजे हा माणूस सतत माझ्याकडेच बघतोय. म्हणजे काम-बिम सगळं ठीक आहे. कोणाकडेच बघायचं नाही. आणि हे 3ऱ्या प्रयोगाला लक्षात आलं. म्हणून असे 5-6 प्रयोग बरोबर त्याच सीटवर येऊन ते बसायचे आणि कदाचित कालांतराने त्याचा धीर चेपला असावा आणि नंतर मग एकदा मग मेकअप रूममध्ये आले आणि मग मला म्हणाले, "फार छान दिसता तुम्ही." एवढंच फक्त म्हणाले ते. त्यात मला काही समजायचं मी समजून गेलो. पण हे क्रेडिट असतं एखाद्या कलाकाराचं आणि छान वाटतं, की आपण तशा भूमिका करण्याचा प्रयत्न करतो. लोकांपर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोहोचतं. सो बरं वाटतं. खूप छान आहेत. मला असं वाटतं, की आपण नेहमी म्हणतो, की पाया मजबूत असायला हवा. आता पूर्वी कसं होतं, चॅनल्सच जास्त नव्हते. दूरदर्शन, सह्याद्री आणि नंतर एखादं आलं होतं मला वाटतं झी. झी खूप नंतर आलं. अल्फा होतं त्यावेळेला. अल्फा पण नंतर झालं. पण त्यावेळी एकच पर्याय होता ॲक्टरसाठी. एक तर तुम्ही प्रूव्ह करा. प्रूव्ह करण्यासाठी चान्स काय तुम्हाला, की एकांकिका स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नंतर राज्यनाट्य स्पर्धा आणि मग व्यावसायिक नाटक. मग त्यातून तुम्हाला चांगल्या भूमिका मिळतील. तर एकांकिका म्हणशील तर मला असं वाटतं, की पहिल्यांदा मला एकांकिकेत भूमिका मिळाली. कारण आपल्याला असं कोण देत नाही ना, की "ये बाबा तुला काम देतो." मी मुळात बेसिकली चाळ संस्कृतीतून वाढलेला मुलगा आणि असं बॅकग्राऊंड असं काही नाही. पण माझे वडील फार पूर्वी नाटकात काम करायचे हौशी. तर कदाचित ते जीन्समध्ये माझ्यामध्ये आलं आलं असावं. आणि पहिल्यांदा भूमिका केली मी एका नाट्यदर्पण एकांकिका स्पर्धा होत्या, त्यावेळी व्हायच्या. तर त्यात मला भूमिका दगडाची भूमिका मिळाली. म्हणजे दगड म्हणून उभं राहायचं. कारण आता सतत एखादा माणूस येतोय, दे ना, दे ना म्हटल्यानंतर शेवटी दया येते एखाद्यावर. तर माझ्या दया करून मला दगडाची भूमिका दिली. म्हटलं दगड तर दगड. पण त्या दगडाच्या भूमिकेसाठी मी संध्याकाळी यायचो, रात्री 12 दगड म्हणून उभं राहायचो. पण मला नेहमी असं वाटतं, की आपल्याला जो चान्स मिळतो, त्याचं सोनं करायला हवं. कारण प्रत्येक वेळी संधी मिळत नाही. पण त्या दगडाच्या भूमिकेसाठी मला नाट्यदर्पणला उत्तेजनाचं प्राईज मिळालं. आपल्याला एक बूस्ट मिळतो आणि मला असं वाटतं, की त्यानंतर मग वेगवेगळ्या मंडळांमध्ये जा, ग्रुपमध्ये जा, की एकांकिका स्पर्धा चालू असतात. मग तिकडे काहीतरी कर किंवा त्यांच्या लाईट्सला मदत कर, बॅकग्राऊंड म्युझिकला मदत कर, सेटला म्युझिक कर, मदत कर. तर हे करत, करत, करत बऱ्याच गोष्टी शिकत असतो आपण. मला नेहमी असं वाटतं, की आपण जर शिकलो नाही कायम, तर गडबड होते. आणि मला अजूनही असं वाटतं, की आपण जे करतो, मी आता जे करतोय, ते शिकतोच प्रत्येक वेळेला, की एखादी गोष्ट प्रयोग आपला फसतो. का फसतो? तर आपल्याला कळलं पाहिजे, का फसला? आपल्याला जेव्हा एखादं लाफ्टर येतो आणि तो दुसऱ्या प्रयोगाला येत नाही, तर काय गडबड झाली? आपला ओव्हर कॉन्फिडन्स रडला का? की आपलं असं वाटतं, आता येतंय, असं झालंय का? तर हे होऊ नये असं मला असं वाटतं. म्हणून प्रत्येक वेळेला शिकणं महत्त्वाचं आहे आणि ते शिकणं मला वाटतं सातत्याने काम करूनच होतं. सो एकांकिका, स्पर्धा, एकपात्री म्हणा किंवा काही ज्या काही स्पर्धा आहेत, त्या करणं फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही तयार होत नाही, असं मला वाटतं. त्यामुळे तो प्रवास खूप छान आहे आणि तो प्रवास घडायला हवा.
खरं दगडाला शेंदूर फासणारं झालं ते. पण दगड ही भूमिका मिळाल्यानंतर मला दगडाचं नंतर मग शिल्प कसं बनवायचं हे मला हळूहळू कळायला लागलं होतं. आणि मग आपण मग छोट्या एकांकिका स्पर्धा करत 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 पहिलं व्यावसायिक केलं होतं 94ला ते टूर नाटक, जे मकरंद अनासपुरेचं पहिलं, श्रेयस तळपदेचं पहिलं व्यावसायिक, माझं पहिलं, अमोल बावडेकरचं पहिलं, केदार शिंदेचं दुसरं पहिलं बॉम्बे मिर्जा नाटक होतं, त्याची एकांकिका होती ती. त्यानंतर मकरंद अमोल बावडेकर आणि पराग कुलकर्णीचं पहिलं, राजेश भोसलेचं पहिलं. तर त्या नाटकातसुद्धा मी सिंधी करत होतो, पण ती भूमिका मला मिळाली नव्हती. ते दुसरा एक माणूस करत होता. नेहमी असं वाटतं की आपण थांबायला हवं, पेशन्स ठेवायला हवेत. आणि मी रिहर्सलला जायचो आणि म्हणायचं केदार दे ना मला एकदा जर चान्स देणार. तर पण कसं होतं त्यांचं एक ठरलेलं असतं, एक साचा एक ग्रुप ठरलेला असतो. पण मला नेहमी वाटतं की आपण आतमध्ये एक अपेक्षा ठेवली, मला मिळणार आहे, एकदा मिळालं पाहिजे. आणि आपण थोडंसं आपण आतून धावतो ना, तसा मी मला कदाचित आतून मी म्हणत असेल. आणि नेमका त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्या ॲक्टरचा. ते माझ्या पथ्यावर पडलं आणि मला ती भूमिका मिळाली. आणि टूरपासून प्रवास सुरू झाला. मग व्यावसायिक नाटकात काम करताना कधी रिप्लेसमेंट, कधी मूळ भूमिका, अशा करत 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 प्रवास सुरू झाला. पण मग एक्सपिरियन्स घेत 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 फार चांगल्या नाटकांमध्ये कामं करायला मिळाली आणि प्रवास सुरू आहे अजून. तशा सगळ्याच भूमिका आहेत. पण मला वाहतोय दुर्वांची जुडी मला सुभाष करायला परत आवडेल. काय व्हायचं, आपले काही गैरसमज असतात. आता पूर्वी वाहतोय दुर्वांची जुडी बऱ्याच गाववाल्यातल्या संस्थांनी बरेच ते नाटकं केली, त्यामुळे ते त्याचं ना काहीतरी एक इमेज तयार झाली होती त्या नाटकाबद्दल. मला काहीच माहिती नव्हतं. म्हटलं हे काय वाहतोय दुर्वांची जुडी नाटक. पण जेव्हा विजय ओखलीने ते नाटक करायला घेतलं आणि सुभाषच्या भूमिकेसाठी माझा विचार केला, तर मला आधी वाटलं ठीक आहे करू आपण. पण जेव्हा ती भूमिका करायला घेतली तेव्हा कळलं की हे शिवधनुष्य आहे. ती भाषा, तो लहेजा, तो त्याचा एक प्रवास. आणि विजय ओखलेंना मी नेहमी थँक्स म्हणतो की त्यांनी नेहमी माझ्यावर वेगळा विश्वास ठेवला की हा ॲक्टर आहे, ह्याला वेगळी भूमिका द्यायला हवी. जसं संगीत एकच प्याल्यामध्ये मी तळेरामाची भूमिका केली. तर ती भूमिका मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक 10 माणसांमध्ये 1-2 माणसं तरी त्या सुभाषसारखी असतात, ज्यांना आयुष्यात प्रूव्ह करायचं असतं, पण लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि त्यामुळे ती भूमिका मला परत करायला आवडेल. अभिनयाच्या बाहेरचं म्हणण्यापेक्षा मला गाण्याची आवड आहे. आता आवड सगळ्यांनाच असते, सगळे बाथरूम सिंगर असतात, तर मी पण एक आहे. आणि मला नेहमी असं वाटतं कोणीतरी मला गाण्यासाठी चान्स द्यावा, असं कोण देत नाही पण. आणि नेमकं काय झालं, त्यावेळी सिंगिंग स्टार नावाचा सोनी मराठीवर एक कार्यक्रम येत होता, त्याचा प्रोमो आला आणि मी जाम खुश झालो. कारण त्यावेळी मी हास्यजत्रामध्ये काम करत होतो. आणि त्याचा EP गणेश सागडे माझा मित्र, त्याला म्हटलं गणेश मला एक चान्स दे ना. येड्यास काय, असं काय सिंगिंग स्टारमध्ये सगळे सिंगर आहेत. म्हटलं हो मला मान्य आहे, पण एक चान्स द्यायला हरकत नाही. सगळे म्हणजे काम करणार ॲक्टर त्यांचीच कॉम्पिटिशन घेतोय ना. नाही रे तसं नाही होणार. अरे म्हटलं पहिल्या एपिसोडला मला काढ, प्रॉब्लेम काय, जो आउट करणार तू मला कर ना, पण एक गाण्याचा चान्स दे. कारण माझी इच्छा होती की जाऊन तिथे गावं फक्त. पण नाही, सगळंच ठरलं होतं, प्रोमो आला होता. मला म्हणाला चान्स मिळाला पाहिजे, एकदा चान्स मिळाला पाहिजे, कोणातरी प्रॉब्लेम झाला पाहिजे. आणि माहिती नाही माझ्यासाठी चांगलं होतं. पण आरोह वेलणकर जो त्यात गात होता, त्याचा 3 दिवसापूर्वी प्रॉब्लेम झाला. म्हणजे त्याचं काही प्रोजेक्ट दुसरा आलं मोठं आणि त्याने नाही म्हटलं. अर्थात परत माझं नशीब धावून आलं माझं. आणि गणेशने मला फोन केला, अरे प्रॉब्लेम झाला काय आलं. म्हटलं अरे आरोह नाही म्हणतोय, मग तू करशील नेकीवर पूछपूछ. म्हटलं हो का नाही करणार, तर तू गाशील ना. अरे म्हटलं बघू रे, पुढचं पुढे, मला तर काही येत नाही, पण आपण जो कॉन्फिडन्स म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स, तोच कामाला आला मला तिथे त्यावेळेला. आणि फक्त जुईली जोगळेकर जी माझी मेंटॉर होती, तिच्या पोटात खड्डा पडला. कारण आता तिच्या पदरी जे काय आलं ते तिला भोगायला लागणार होतं. तिने मला फोन केला की अंशू दादा की असं असं मला कळलं तू करतोयस. म्हटलं हो, मी मेंटॉर आहे. हां बरं, थँक्यू. तर तुला गाणं येतं. म्हटलं नाही. मग काय, म्हटलं करूया. अरे कसं करणार. म्हटलं काय नाही, पहिल्या एपिसोडला काढू असं म्हटलेलं आहे त्याला मी. अरे पण मी काय, आता म्हटलं बघ आता तुझ्या नशीब मी आलं, तुला भोगायला लागेल ना, मी काय करू त्याला आता. तर ती पूर्ण खचली होती. काय करायचं, ती बोलली तू काहीतरी ऐकव ना. तर आपण सगळेच सिंगर असतो ना, तसं मी ऐकवलं 2-3 गाणी. आणि कसं असतं, जेव्हा अज्ञान असतं ना तेव्हा माणसाला भीती नसते. तेव्हा मला भीती नसल्या मी वेगवेगळ्या आवाजात गाणी ऐकून दाखवली. तर तिला जरा कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटलं मला फोनवर. हो तू ये जरा, ये आपण बघूया.
मी तिच्या घरी गेलो आणि ती म्हणाली, तसा आवाज बरा आहे. म्हटलं, हो मला माहिती आहे म्हटलं म्हणजे. आणि मग ते म्हणाली, तर कसं करूया गाणं बिणं. म्हटलं, हे बघ तुला एक सांगू का, मला गाण्याची आवड आहे. आता आवड असणं आणि गाणं गाणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तर मग गाणं कसं शिकायचं. म्हटलं, हे बघ मला हरकती बिरकती काही येणार नाही बाप जन्मात, तू किती आपटलीस तरी येणार नाही म्हटलं. पण एक सांगतो की गाणं मी गाण्याचा प्रयत्न करेन. मग कसं शिकवायचं तुला. ते बोलतं, एक काम कर, मला एक्सप्रेशन्स येतात, तू फक्त गाण्याचे जे बोल आहे त्याच्या मागचा भाव मला सांग. तुला काय म्हणायचं, त्या गाण्यामध्ये काय म्हणायचं, या शब्दांमधला भाव काय तो सांग, तो मी आणेन. म्हटलं, मी ऍक्टर आहे, ते आणण्याचा प्रयत्न करेन. आणि माझं नशीब असं की दुर्दैव म्हणा, मला पहिलंच गाणं लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचं हे गाणं आलं. म्हणजे पडल्या प्रयोगाला कसं ह्याला प्रवेशात कसं बाहेर काढायचं याची पूर्ण तयारी चॅनलने पण केली, सगळ्यांनीच केली होती. पण मी पण खमका होतो. मी इतकं ते गाणं रेटलं की त्याला सगळ्यांना जे बसले कंटेंट सगळ्यांना वाटलं तर हा तर कोणतरी भयानक ऍक्टर आलेला आहे किंवा सिंगर आलेला आहे, आपली माती करणार. कारण मी ते इतकं जबरदस्त गाणं ते चोपलं ना की सगळ्यांना माझ्याबद्दल प्रचंड कॉन्फिडन्स आला की हा जबरदस्त सिंगर आहे कोणीतरी. पण हे दैवाने साथ दिली, सगळ्यांनी साथ दिली. पण मी फायनल 7 पर्यंत होतो आणि मी एकमेव असा ऍक्टर होता ना आमची जोडी की जो परफॉर्म करून गायचो. कारण मला भीतीच नव्हती ना, कारण मला गाणं येत नाही मला माहितीच होतं. त्यामुळे मला गाण्याची भीती नसल्यामुळे बिंदास गायचो, मी परफॉर्म करायचो. तर मी सगळ्यांना कळायचं हा कसा काय गातो. तर अज्ञान अज्ञानात चूक असं ना तसं. त्यामुळे मजा आली मला आणि मला नेहमी वेगळं करायला आवडतं. त्यामुळे माझ्या आठवणीमधला हा एक छान कप्पा आहे. मला सिंगिंग स्टारमध्ये गाण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा चान्स मिळाला. हा स्ट्रगलचा भाग म्हणायला लागेल त्याला. कसं झालं, एक अधांतर म्हणून नाटक होतं, फार गाजलेलं, म्हणजे भरपूर पारितोषिकं मिळाली आणि अप्रतिम नाटक होतं ते. आणि त्यावेळेला जो मेन कॅरेक्टर होता त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि प्रोडक्शनवाल्यांना सांगितलं की अशी अशी भूमिका आहे आणि प्रयोग आहेत, तर तू करशील का. असं होतं की इतकं अप्रतिम नाटक, अशी भूमिका, वेगळी भूमिका, त्यासाठी आपला विचार होतोय. तर मी लगेच हो म्हणालो. म्हटलं काय झालं, म्हणजे त्यांचा काय प्रॉब्लेम झाला. नाही नाही, दारू पिऊन नाटकं करत आहे, फालतेला काढून टाकणार आहे. बरं बरं. नंतर मी फार काय खोलात शिरलो नाही, कारण आपल्याला भूमिका महत्त्वाची होती. मी भरपूर मंगेश कदमांनी ती डिरेक्ट केलेली आणि मी मस्त रिहर्सल करून ढोल ताशे घेऊन दुनियेला सांगून मी करतोय म्हणून भूमिका. आपल्याला नेहमी सवय असते ना, जरा काय झालं की आपण सगळ्यांना सांगायचं. त्यातलंच मी सगळ्यांना सांगितलं मी अशी भूमिका करतोय आणि मी फुल तयारीमध्ये. आणि पुण्याला बालगंधर्वला माझा प्रयोग आणि मी गेलो बसमधून. बालगंधर्वला पोहोचल्यानंतर तिथे ती भूमिका करणारा, तो कॅरेक्टर करणारा, तो फेमस ॲक्टर आहे, नाव घेत नाही मी, आपला मित्र आहे चांगला तो. तर तो आला. तर मला 5 मिनिटं कळलं. म्हटलं हा का आलाय. नंतर मग मॅनेजर आले, मला बोलले की अरे काय झालंय, तो आलाय. म्हटलं मग. तर कसं करूया. म्हटलं कसं करूया, मी करणार आहे ना. नाही बरोबर आहे, पण ॲक्च्युली काय त्याचं नाव आपण बोर्डावर दिलं होतं, तर बुकिंग पण त्याच्या नावाने झालेलं आहे. तर काय वाटतं तुला. मला काय वाटतं याच्यापेक्षा माझा गेम झालाय असं मला वाटतं. म्हणजे माझं असं मत आहे की तुम्ही त्याला भीती दाखवण्यासाठी की बॉस नाटकं करशील तर आम्ही दुसरा माणूस उभा करू शकतो, असं करण्यासाठी कदाचित तुम्ही माझा वापर केला असं मला वाटतंय. तर हे चुकीचं आहे. म्हटलं तुम्ही एखाद्या ऍक्टरच्या भावनांशी खेळताय, कुठल्याही माणसाशी. म्हटलं भावनांशी खेळू नका. म्हटलं चुकीचं आहे. नाही नाही असं नाही, आपण करणार. म्हटलं ते नंतरचा भाग आहे, आत्ता तोच करणार ना. म्हटलं हो ठीक आहे. म्हटलं तर मग तर नाही तुला पाकिट ना, पाकिट बिकीट काय नको, पैसे नको, मी जी काम करणारच ते पैसे मी घेणारच नाही ना. म्हटलं नाही पण तू टेन्शन, मी टेन्शन घेत नाही, मला खूप वाईट वाटतंय. म्हटलं की मी खूप मानसिक तयारी करून आलो होतो आणि मला असं वाटलं होतं काहीतरी वेगळं करण्याचं, आता मी प्रयत्न करणार आहे. पण ठीक आहे, वेळ असते, प्रत्येक माणसाची वेळ असते, तशी आता माझी वेळ आहे. आणि मग मी बालगंधर्वला पाठी जाऊन एकटा खूप रडत होतो, मला खूप त्रास झाला मानसिकरित्या आणि मग खूप डिस्टर्ब झालो मी. पण काय होतं की आपण खूप स्ट्रगल करून आलो की आपण स्वतःला समजवण्याची एक आपल्याला एक सवय झालेली असते. ओके हो जाएगा, हो जाएगा. तर मला सवय आहे की एखादी गोष्ट निगेटिव्ह झाली की म्हणलं ठीक आहे होऊन जाईल, कुछ बडा रखा होगा असं मी नेहमी विचार करतो. कुछ बडा रखा तो मेरे पास आएगा असं नेहमी म्हणतो मी. आणि तो प्रयोग झाला. काही न बोलता मी शांतपणे परत गाडीतून आलो. मला नेहमी असं वाटतं की कर्मसंस्कृती फार महत्त्वाची आयुष्यात. तुम्ही जसं करता तसं तुम्ही भरता आणि हे फॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक असाल किंवा जे काय असेल ते, पण तुमचं वर्तणूक किंवा कर्म हे चांगलंच असलं पाहिजे ह्या मताचं मी आहे.
आणि काही काही महिन्यानंतर परत त्यांचा मला फोन आला प्रोडक्शनवाल्यांचा, की "अरे काय करतोयस?" म्हटलं, "काय नाही, घरी आहे." म्हटलं. "काय झालंय? कॉन्ट्रॅक्ट शो आलेत आपल्याला." म्हटलं, "मग?" "ते नाटकं वाढत चाललेत रे, ला काढणार आहे." "ते ठीक आहे, तुमचं काय करायचं मला सांगा फक्त." तो म्हणाला, की "एक 5 प्रयोग आहेत, करशील का तू?" "हो." "पण माझी एक अट आहे." म्हटलं. म्हटलं, "काय?" "तो ॲक्टर किती पैसे घेतो?" तर त्यावेळेला त्याला ₹500 मिळत होते. "मी 600 घेणार." म्हटलं. "ते काय? येडा आहेस का तू?" म्हटलं, "येडा नाही, मी 600 घेणार, तुम्हाला जमत असेल तर सांगा." यामागची माझी भूमिका अशी होती, की एक तर मला पैसे मिळतील जर ते हो म्हटलं तर. दुसरी गोष्ट 5 प्रयोग तर 5 प्रयोग. 5 प्रयोगात कोणीतरी एक माणूस असेल, की जो मला बघेल, की ह्याचं काम वेगळं आहे काहीतरी. ते मी झाला तर माझा फायदाच होणार आहे. जर त्यांना गरज असेल ते हो म्हणतील आणि ते हो म्हणाले कारण त्यांना गरज होती. ते 5 प्रयोग केले, पैसे मिळाले आणि ज्यांना बघायची होती, ज्यांना आवडली असेल त्यांनी भूमिका माझी बघितली. सो मला नेहमी असं वाटतं, की कुठल्याही गोष्टीतून पॉझिटिव्ह विचार करावा. सो मी तो विचार केला आणि मी जी मेहनत केली होती मागच्या वेळेला, ती अशी कामी आली. 5 प्रयोग तर 5 प्रयोग. बॉस मी तो प्रयोग केला. पण मला असं वाटतं, की त्या गोष्टीनंतर मी एक गोष्ट शिकलो. कोणाच्या भावनांशी खेळायचं नाही आयुष्यात. कारण मला नेहमी असं वाटतं, की तुम्ही जे करता तसं तुम्ही भरता. आणि ॲक्टर म्हणा किंवा माणूस म्हणा, तुम्ही किती ग्रेट ॲक्टर आहात, तुम्ही किती ग्रेट परफॉर्मर आहात, त्याच्यापेक्षा तुम्ही किती चांगले माणूस आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण रात्री तुम्ही झोपताना तुम्ही दुनियेला फसवू शकता, स्वतःला नाही. कारण आपण जे केलेलं असते फक्त आपल्याला आणि आपल्या मनालाच माहिती असतं. सो माणूस म्हणून चांगलं व्हायला काहीच हरकत नाही आहे. तेवढंच बाकी अपेक्षा काहीच नसते. बाकी तुमच्या नशिबाने, तुमच्या कर्तृत्वाने आणि तुमच्या एकंदर सगळ्या सराउंडिंग सिच्युएशन तुम्हाला जे मिळायचं तेवढंच मिळतं. तुम्ही किती आपटा. तुमच्याकडे ₹10 येणार असेल ₹10च येणार. 15 आले तर पटकन 5 कुठेतरी जातात बाजूला. कारण ₹10 तुमचे असतात. सो दिस इज लाईफ पॉलिसी. डेली सोपमध्ये मी प्रयत्न करावा असं नाही वाटला. कारण माझा प्रॉब्लेम आहे एक. मला एके ठिकाणी शांत बसवत नाही. म्हणजे एखादी गोष्ट चालू असते, चालू असते, चालू असते. नंतर मला कळतं काही घडतच नाहीये. आपण तेच करतोय. म्हणजे जातोय, एखादी स्क्रिप्ट आली की वाचतो आणि करतो. ॲज अन ॲक्टर मला असं वाटायला लागतं की माझी क्रिएटिव्हिटी थांबलेली आहे कुठेतरी. मी आता फक्त मला येतंय आणि येतंय ही जी गोष्ट येतोय ना, येतंय असं म्हटलं की आपली प्रगती थांबली. सो मी डेली सोप करण्याचा प्रयत्न केला नाही आणि देवाच्या कृपेने मला तशी माझ्यावर वेळ आली नाही. म्हणजे मला पैसे हवेत कारण मी माझ्या गरजाच कमी करून टाकल्या. कारण मला एक लक्षात आलं की तुमच्या गरजा जास्त असतील तर तुमचे प्रॉब्लेम्स खूप होतात. कारण बऱ्याच गोष्टी भरायला लागतात. ते भरण्यासाठीच आपण बरेचशी कामं करत असतो. आणि मला असं वाटतं की जितके डेली सोपमध्ये काम करतात, फार कमी असतील की जे कामासाठी काम करतात. नाही, त्यांना हप्ते भरायचे असतात. त्या कोणाचे पैसे भरायचे, कोणाचे लोन भरायचं असतं. यासाठी डेली सोप करतात. डेली सोपमध्ये फार ॲक्टिंगचा भाग होतो असं मला वाटत नाही. फार कमी असेल, फार कमी. 100त 2% असं माझं मत आहे वैयक्तिक. पण वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न केला मी. संगीत कुलकर्णीने तू माझा संगतीमध्ये संत चोखोबाची भूमिका मला दिली आणि ॲक्टर म्हणून मला वेगळी भूमिका करण्याचा तो चान्स मिळाला म्हणून ती केली. पण मला असं वाटतं की माझा तो पिंड नाही आहे सतत एखादी गोष्ट तीच करून. कारण काही घडत नसलं की मी स्टक होऊन जातो आणि मग बराच वेळा असं होतं की काय करायचं? कारण पैसे द्यावे. 30 तारखेला आपण इलेक्ट्रिकवाल्याला किंवा बाकी कोणाला सांगू शकत नाही की मी ॲक्टिंग करतो, पैसे आले नाहीत. तर ते ठीक आहे, पैसे भरा. ॲक्टिंग ठीक आहे. तर मग त्याच्यावर मी मार्ग काढला की वेगळ्या काहीतरी गोष्टी करायच्या. म्हणजे अँकरिंग करायचं, जे मी करत होतो. त्यानंतर प्रोडक्शन करायचं, काही डिरेक्शन थोडं मला येतं असं मलाच वाटतं. तर काही गोष्टी करतो, छोट्या ॲड्स, फिल्म बाकी. जेणेकरून थोडे पैसे मिळतील, जिथून पैसे असे मिळतील आणि माझ्या गरजा भागतील. आणि गरजा कमी असल्यामुळे मला फार त्रास होत नाही आणि माझ्या अपेक्षा फार नाही आहेत कामाव्यतिरिक्त. म्हणजे काम चांगलं असेल तर मी फार पैसे बघत नाही. म्हणजे पैसे बघतो, पण फार नाही. काम बघतो पहिला आधी मी. सो चालू असतं प्रयत्न. कारण तेच की मला हास्ययात्रा करत होतो मी आणि ॲक्च्युअली काय झालं की अशा प्रकारचे बरेच शोज मी केले. म्हणजे खरं म्हणजे ओव्हर स्टेटमेंट नाही, पण हा कार्यक्रमाची सुरुवातच मी केली. म्हणजे ट्रिक्स मिक्स रिमिक्स नावाचा अँकरिंग शो, म्हणजे अँकरिंग शो म्हणण्यापेक्षा कॉमेडी शो होता, स्किट टाईप, दूरदर्शनला. त्यानंतर पहिलं मराठीमध्ये आलं कॉमेडी एक्सप्रेस.
त्याची सुरुवात पण मीच केली. म्हणजे पहिलं शूट, पहिला एपिसोड, पहिलं शूटिंग, त्यानंतर फू बाय फू, त्यानंतर कॉमेडी, कॉमेडीची बुलेट ट्रेन, हास्य आता. नंतर मला असं वाटलं की आपण तेच करतोय, बाकी काही करतच नाही आहोत. म्हणजे स्क्रिप्ट येते, मी हसवतोय, तेच ते करतोय आणि नंतर मग जाताना असं वाटतं स्किट मस्त आलं, जबरदस्त झालं. पुढे पुढे काहीच नाही. आता पुढचं स्किट करायचं. मला असं वाटायला लागलं मी काय करतच नाही आहे ॲक्च्युअली. म्हणजे मला पैसे मिळत आहेत, सुपाऱ्या मिळत आहेत, पण मी ॲज अन ॲक्टर म्हणून काही करत नाही आहे. आणि मला नंतर असं मग सगळं प्रेशर यायला लागलं. काय घडत नाही यार, आपण तेच करतोय. ॲक्टर म्हणून काहीच करत नाही आहोत. बरं पैसे पण हवे होते आणि सुपाऱ्या पण सोडवायच्या नव्हत्या. सगळंच चालू होतं. आणि त्या दरम्यान कोरोना आला आणि माझी मुलगी 1-1.5 वर्षाची होती. दीड नाही 1 वर्षाची होती. आणि त्यानंतर बबल शूटिंग सुरू झालं याला गुजरातला, दीव दमण. तर मी बायकोला म्हटलं की पल्लवीला, बस मला कंटाळा आला यार, मी काय वेगळं करत नाही आहे आणि मला काय करू. तर मी बायकोला हॅट्स ऑफ म्हटलं पल्लवीला. ती बोलली काय झालं, मला नाही करायचं आहे म्हटलं, थांबायचं आहे म्हटलं, मला असं वाटतं माझ्याकडून काही घडत नाही आहे. बरं. आणि आता म्हटलं अन्वीला माझी गरज आहे, काय करू, सोड. मग पुढे काही नाही, आपण डाळ भात खाऊ, आपली तेवढीच गरज आहे. मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स देणं आहे ना, फार गरजेचं आहे. त्या तिच्या एका वाक्यावर ती बोलली की डाळ भात खाऊ. म्हटलं ओके, तू राहशील, हो. आणि लिटरली मी 1 वर्ष काही केलं नाही. 1 वर्ष मी, माझी बायको आणि माझी मुलगी. त्यामुळे माझं आणि मुलीचं एवढं बॉन्डिंग झालं की ती माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. सो प्लस गोष्टी भरपूर झाल्या. मी एखादी गोष्ट सोडली त्याच्यामुळे. पण सोडण्याचं कारण होतं की मला साचलेली गोष्ट आवडत नाही. साचलं की काही घडत नाही हो. किंवा मग असं वाटतं साचायचं असेल तर भरपूर पैसे मिळायला पाहिजेत, की बॉस भरपूर आहेत पैसे, बरोबर दे, साचलं झालेल. तसं पण काही घडत नव्हतं. मग कशा करता, म्हणून थांबलो. पण त्याचा फायदाच झाला. माझं आणि मुलीचं खूप छान बॉन्डिंग झालं. हां, ते माझं नशीब. कारण मी नाटकात काम करताना कालांतरामध्ये माझे कामच नव्हतं आणि मला हे फील्ड सोडायचं नव्हतं. पण पैसे पण हवे होते आणि घरची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मग मी शैलेश प्रभावळकर, त्यावेळी दूरदर्शनात बरीच प्रोडक्शन्स त्यांनी केलेली आहेत. तर त्यांच्याकडे मी ॲज अ प्रोडक्शन म्हणून कामाला लागलो. कामाला म्हणजे मी सगळंच करायचो. म्हणजे ऑफिस उघडणे, आदल्या दिवशीची भांडी घासणे, चहा बनवणे, चेक पोचवणे. त्यानंतर तेव्हा हाय बँड कॅसेट होत्या, बीटा आल्या नव्हत्या. मग त्या घेऊन रणजित स्टुडिओला एडिटिंगसाठी जाणे आणि मग ते करता करता एडिटिंग काय असतं, त्यानंतर प्रोडक्शनला कॅमेरा, ह्या सगळ्या गोष्टी शिकत गेलो. त्याचा फायदा असा झाला की बासू चॅटर्जींकडे मला गव्हर्नमेंटच्या 7 फिल्म्स करण्यासाठी ॲज अ चीफ एडी म्हणून काम मिळालं आणि तो माझा एक्सपिरियन्स ग्रेट होता. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही काय करता याच्यापेक्षा कोणाबरोबर काय करता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि बासुदांमुळे काम केल्यामुळे शिस्त आणि परफेक्ट काम कसं असायला हवं हे मी खूप चांगलं शिकलो. पण त्याचा त्रास पण होतो, कारण बऱ्याच वेळा असं होतं की बरीचशी लोकं कामाव्यतिरिक्त बरंच चाललेलं असतं काम सोडून, मग त्याचा त्रास व्हायला लागतो. पण ठीक आहे, ते पण ओव्हरकम केलं मी. म्हणजे वेळेत एखादी गोष्ट सुरू नाही झाली की आपली चिडचिड होते, पण नंतर तिची कमी झाली मला. त्यानंतर वासुदांकडे एक गोष्ट शिकलो की जेवढं हवं आहे तेवढं शूट करायचं आणि वेळेत. त्यामुळे सगळ्यांचाच वेळ वाचतो, सगळं मटेरियल वाचतं आणि बजेटमध्ये एखादी गोष्ट होते जी फार महत्त्वाची आहे. आता आपण म्हणतो ना की खूप बजेटमध्ये फिल्म झाली, का होते मलाच कळलेलं नाही. कारण ज्या गोष्टीला पैसे लागत नाहीत ते पैसे का खर्च करतात ते मला अजून न कळलेलं कोड आहे. सो प्रत्येकाची सिस्टम आहे, पण बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ते शिकल्यामुळे आत्ता मी एक फिल्मची 2 गाणी मी डिरेक्ट केली. तो पण इन्सिडेंट्सने मला करायला मिळाले. तर त्या पिक्चरची गाणी येतील आता. पण तो एक एक्सपिरियन्स फार छान होता आणि मध्ये 2 ॲड फिल्म्स डिरेक्ट केल्या, नंतर इव्हेंट्स डिरेक्ट केले. तर ह्याच सगळ्या कामाचा तो कुठेतरी भाग असतो. ते आपण जे करतो, म्हणजे आपण जसं अकाउंट शिकल्यानंतर पुढे कुठेतरी कामाला येतं, तसंच एक प्रोडक्शन काम केलेलं मला इथे कामाला आलं. सो मला असं वाटतं कुठलंही काम फुकट जात नाही, पण त्या सगळ्या गोष्टींमुळे आज मी जे काय आहे तो आहे. नाही असं पाया मजबूत असायला हवा. सो
काम चालू आहे आणि हे लोकांना माहिती नाही, कारण लोकांना माहिती असते गरज पण नाही ना. कारण मला नेहमी असं वाटतं की काम बोललं पाहिजे ना. मी काय करतो, मी काय करत होतो ह्याच्यापेक्षा आत्ता काय करतोयस, तू काय प्रूव्ह करू शकतो. मी सांगितलं की मी एवढं करून आलो आणि प्रत्यक्षात जे केलेलं असतं इतकं फालतू असतं. मी केलेलं सगळं पाणी आहे ना. तर मला असं वाटतं तुम्ही काय केलं याच्यापेक्षा तुम्ही जे दाखवताय ना ते चांगलंच असलं पाहिजे. मग ते एक्सपिरियन्स असू दे किंवा अनएक्सपिरियन्स असू दे, असं काही नाही आहे. कारण बऱ्याच वेळेला काही काम न केलेले माणसं इतकं अप्रतिम करून जातात की आपल्याला वाटतं कुठे शिकलं. ते मुळातच त्यांच्यामध्ये असतं. फक्त एक्झिक्यूट कसं करणं हे त्यांना जमलं पाहिजे. सो या सगळ्याच गोष्टींचा एक्सपिरियन्समध्ये भाग होतो आणि आपल्याला फायदा होतो त्याचा. आणि मला त्याचा फायदा झालाय. सो काम चालू आहे आणि जेवढ्या ठिकाणी मला डिरेक्शन हात साफ करायला मिळतो मी हात साफ करत असतो. प्रयत्न करत असतो मी. चुका म्हणजे असं नाही, टेक्निकली काम करताना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. तेव्हा बऱ्याच वेळा शिव्या खाल्ल्यात. पूर्वी हाय बँडच्या वेळेला आपण शूट करताना आपण ते कॅटलॉग लिहायचो सगळं इंडेक्समध्ये. तेव्हा बऱ्याच वेळा शॉर्ट चुकीचे लिहिल्यामुळे एपिसोड गेल्यानंतर कळतं अरे हे आपण टाकलंच नाही आहे. मग माती व्हायची, मग तिकडे शिव्या पडायच्या, मग ते परत कॅसेट घेऊन यायचं सगळं, परत मग एडिट स्टुडिओमध्ये जायचं. पण हे ऑफकोर्स आपल्याला माहिती नसतं आणि माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टी करत असतो आणि ते केल्यानंतर शिव्या खाव्या लागतात. आपल्याला पर्याय नसतो, कारण आपल्याला शिवाय ह्याच आपल्या गुरु असतात. त्याच्यामुळे आपण शिकायचं असतं. सो त्यातून शिकलो आणि मग चालूच. आता चुकत नाही असं नाही, चुकतोच आपण, कारण चुकल्याशिवाय कळतच नाही ना आपण काय करतोय ते. सो माझे प्रयत्न चालू असतात. हां, ही गोष्ट म्हणजे फार कमी लोकांना माहिती असेल किंवा माहिती पण असेल. पहिल्या डिव्होर्सबद्दल. पण मुळात ती 2 ते 3 महिना झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यापर्यंत ते नातं होतं. त्यामुळे नातं हे पूर्ण शब्द पण नव्हता. ना असंच होतं त्याच्यामध्ये आणि ती गोष्ट घडलीच नाही. त्यामुळे त्या आठवणीमधला आ पण नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल बोलण्यात काही पॉइंट नाही. पण महत्त्वाची गोष्ट आहे, मी पल्लवी माझी जी बायको आहे, तिला मी बायको म्हणण्यापेक्षा माझी आई पण म्हणतो. माझी फिलॉसॉफर म्हणतो. माझ्यापेक्षा लहान आहे ती, पण ती कामाने, अनुभवाने आणि विचाराने सगळ्याच गोष्टींनी खूप मोठी आहे. मी फक्त वयाने मोठा आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की तिच्या प्रत्येक गोष्टींमुळे, तिच्या प्रत्येक सपोर्टमुळे जो कोण मी आहे, तो आहे. आणि ती म्हणजे बायकोचं कौतुक असं नाही, ती मुळातच जॅक ऑफ ऑल आहे. सगळ्या गोष्टीचं सोल्युशन तिच्याकडे असतं. आणि मी काम करून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मी स्टक होऊन जातो. तेव्हा ती सांगते, "असं कर, हे असं कर, असं कर." सो मला नेहमी वाटतं की आपण काय कर्म करतो त्याचं हे फलित आहे. मग माझं चांगलं कर्म असावं कदाचित. त्यामुळे ही माझ्या लाईफमध्ये आली आणि आज मी जो स्टेबल आहे तो तिच्यामुळे. आणि मग मुलगी तर म्हणजे काय, चेरी ऑन द केक असं म्हणू शकतो आपण. पण थँक्स म्हणेन दत्तगुरूंना. दत्तगुरू म्हणजे त्यांना आवडतात मला. भक्त-बिक्त नाही, मला आवडतात. म्हणजे त्यांचा फॅन आहे मी असं म्हणू शकतो आपण. तर त्यांच्या कृपेमुळे फार छान आहे आणि ते तसंच राहणार. कारण ती असल्यामुळे मला छान राहणार आणि ती आहे म्हणून सगळं छान आहे. मी नाटकामुळे वाचनाची आवड लागली आणि दुसरी गोष्ट शूटिंगमुळे जास्त. कारण नको ती माणसं जवळ असली की आपला त्रास होतो ना. आणि काय बोलायचं किंवा कारण नसताना बाकीच्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नसतो. आणि लोकांना बऱ्याच वेळेला मी काय आहे किंवा मी काय करतो, मी कसं काय केलं ह्याच्यामध्ये मला इंटरेस्टच नसतो. आता तू काय करतोयस ते महत्त्वाचं आहे. तर ते फार कमी वेळा होतं. मग त्यावेळेला मग पुस्तकं कामाला येतात, की जी आपल्याला शिकवतात कसं व्हायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. पण मी एस. एल. भैरप्पा हे माझे फार आवडते लेखक आहेत. त्यांच्या वंशवृक्ष, काठ, मंद्र. मंद्र तर हा अप्रतिम कादंबरी आहे. प्रत्येक ॲक्टरने वाचायला हवी असं मला वाटतं. त्यानंतर सिडने शिल्डनची बरीच पुस्तकं मी वाचलीत. म्हणजे मी अँकरिंग शिकलो तर त्याच्या द स्ट्रेंजर इन द मिरर या पुस्तकामुळे. आणि त्यानंतर मी डॉक्टर सोनाली लोहार म्हणजे त्यांचं 4 सख्य 24 नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये कालाय तस्मै नमा नावाची एक कथा आहे. आता माझं बॅकग्राऊंड कोकणातलं असल्यामुळे कदाचित जास्त मी रिलेट करत असेन त्याला. पण ती कथा एवढी अप्रतिम आहे की मी ते वाचल्यानं त्यांना म्हटलं की समजा उद्या काही डिरेक्ट करायचं झालं याच्यावर तर मीच करणार, कोणाला द्यायचं नाही म्हटलं, किती कोणी पैसे दिले तरी. तर
असं बरेच पुस्तकं आहेत. जयवंत दळवींचं आहे, त्यानंतर विलास सारंगांची आहेत. खूप पुस्तकं आहेत जी मला फार मजेशीर वाटली. मला म्हणजे एवढं वाचून मला फार काही कळत नाही, पण जी मला पुस्तकं भावतात ती मी वाचत जातो. आता फार थोडं कमी होतं वाचन, पण मी प्रयत्न करतो वाचण्याचा. पण वाचन असायला हवं प्रत्येक माणसाचं. म्हणजे त्यामुळे पुस्तकं वाचतोच, पण माणसं पण वाचायला हवीत. आणि मला अँकरिंग काय आवडतं, कारण विविध प्रकारची माणसं भेटतात. आणि मी अँकरिंगच्या निमित्ताने जेव्हा बाहेर फिरत होतो, मी अकस नावाचा एक पुरस्कार माझ्या अकॅडमीच्या वतीने सुरू केला. अकस म्हणजे अकस, असामान्य कर्तृत्वाला सलाम, असं त्याचं फुल फॉर्म आहे. काय झालं, की मी अँकरिंगच्या निमित्ताने फिरायचो. तुम्ही इतकी ग्रेट लोकं बघायचो ना, म्हणजे झाडूवाले म्हणा किंवा काम करणारे म्हणा किंवा कुठेही एकदम. म्हणजे असं म्हणू शकतो आपण, सपोज एखादी कामवाली आहे, तिला महिन्याचा पगार ₹2000. पण त्यातले सुद्धा 200-300 ती बाजूला कडून एखाद्या मुलीचं शिक्षण करते. तर मला असं वाटतं, तुम्ही किती श्रीमंत आहात त्याच्यापेक्षा तुम्ही काय करते जास्त महत्त्वाचं आहे. तिची कॅपॅसिटी नसताना ती जेव्हा एखादी गोष्ट करते ना, तर मला असं वाटतं ही लोकं लोकांपर्यंत आली पाहिजेत. आपण म्हणतो समाज बदलला पाहिजे. समाज असा कधी बदलत नाही. आणि आपला गैरसमज आहेत, की आपण काहीतरी चांगलं दाखवलं, काय सांगितलं, की लोकांना ते कळतं. कळत नाही. लोकं पाहिजे तेच करत असतात. तर म्हणून मी असा पुरस्कार सुरू केला आणि अशी लोकं मी शोधून काढली, की मला असं वाटतं, की अशी 4 लोकं त्यांना बघून जर 4 लोकांनी जर असं होण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित समाज सुधारण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न होतील असं मला वाटतं. म्हणजे हे वैयक्तिक माझं मत आहे. कारण बाकी समाज सुधारत नसतो. फार गैरसमज, अंधश्रद्धा आहे सगळ्या त्या. कारण ग्रेट माणसं, इतकी ग्रेट माणसं आहेत, की ते काय करतात, त्यांना इच्छा नसते आपण काय करतोय लोकांपर्यंत पोहोचण्याची. परंतु माझी इच्छा आहे, की लोकांपर्यंत पोहोचायला हवं. कारण जी काही 4 माणसं तयार होणार असतील, ते त्यांच्यामुळेच तयार होणार असतात. देशभक्ती किंवा समाज प्रबोधन किंवा समाजाचं असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. जी लोकं करणारे असतात ती प्रत्यक्ष करतच असतात, फक्त आपल्याला त्यांची माहिती नसते. तर माहिती करून घ्यायला हवी असं मला वाटतं. आणि आपण समाजात राहतो, आपण या समाजात ज्याच्यामुळे आपण आज आज मी 4 लोकांना माहिती आहे, ते त्यांच्यामुळेच आहे ना. तर जेव्हा तुम्ही ₹100 कमवता, तर मला नेहमी असं वाटतं ₹10 नक्कीच अशा लोकांसाठी काढून ठेवा. तुम्ही दानधर्म करू नका, काही करू नका, परंतु अशा लोकांना मदत करा, जी लोकं समाजासाठी काहीतरी करतात. सो हेच तुमचं चांगलं कर्म आहे असं मला वाटतं. त्यातला काही भाग असेल, चाळीत राहिल्यामुळे एकतर माणसांची सवय आहे आणि मला माणसं जमवायला खूप आवडतात, कुठल्याही प्रकारची. आणि मला माणसांची बोलायला आवडतं. कोणाशी? भिकाऱ्याशी पण बोलतो मी. मला आवडतं. कारण मला नेहमी असं वाटतं, की हा माणूस काय करतो? असं का आलं? किंवा ह्याचं काय चाललं असेल? कारण ते जर आपण केलं नाही ना, तर आपण स्वतःच्या वेगळ्या विश्वात राहत असतो. आणि मग आपण स्वतःबद्दल गैरसमज निर्माण होतात. आपण कोणीतरी सॉलिड आहोत असं वाटायला लागतं आणि तिथेच आपली अधोगती सुरू होते. मुळात जर आपण शोधलं नाही ना, तर मग कठीण आहे. आणि आपण म्हणतो ना, की पैसे हवेत. पैसे हवेतच. कारण उपाशीपोटी तत्वज्ञान काही कामाचं नसतं. पण किती हवेत याची एक सीमा असायला हवी. कारण तुम्ही गाडी घेतलीत, गुड. पण त्याच्यापेक्षा मोठी गाडी घेतलीत, गुड. याच्यापेक्षा मोठी गाडी घेतलीत, तर ते फक्त तुमची गाडी घेता तुम्ही. त्यात बसता. कारण तुम्ही कुठली गाडी घेतली तरी ड्रायव्हर सीटवर बसणार असतात. बाकी काही करत नाही तुम्ही. किंवा गाडी त्याच स्पीडने चालणार असते किंवा गाडीचं इंटिरियर छान असतं. जास्तीत जास्त काय होतं, माझ्याकडे ही गाडी एवढंच फक्त होतं. याच्या व्यतिरिक्त काही होत नाही. कालांतराने काय होतं, त्या गाडीबद्दल कौतुक संपतं. मग पुढे काय? पुढे काहीच नाही ना. तर मला असं वाटतं, की तुम्ही कुठलीही गोष्ट एका लिमिटपर्यंत करा, तर तुम्ही माणूस म्हणून चांगलं जगू शकता. नाहीतर मग काय, पैसे कमवतात असे पॉलिटिशियन भरपूर आहेत. कचऱ्यासारखे पैसे आहेत त्यांच्याकडे आणि त्यांची सीमारेषा ही नाहीच आहे. त्यामुळे आपल्याला जे वाटतं, की हे असं का करत नाही, तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला एवढंच म्हणणं आहे, कुठेतरी थांबायला हवं वैयक्तिकदृष्ट्या, म्हणजे आर्थिकदृष्ट्या. तर तुम्ही सुखी राहू शकता आणि छान जगू शकता. कारण किती पैसे कमवले ते कमीच आहेत. ते काही करा तुम्ही. सो चाळ संस्कृती आहेच, माणसं आहेत. पण चाळीमुळे कदाचित, म्हणजे मला असं वाटतं, चाळीमुळे तुम्ही माणसांमध्ये राहायला शिकता. मे बी त्यामुळे मी असं असेन. शिस्त यायला हवी. बेशिस्त लोक आहेत असं मला वाटतं. दुसऱ्यांच्या पैशाची कदर नाही असं मला वाटतं आणि वेळेची कदर नाही. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत काही घडणार नाही. म्हणजे घडणार नाही, म्हणजे चालले तसंच राहणार. आणि आपण जे म्हणतो, की मराठी फिल्म्स ह्या ग्रँजर नाहीत, हे नाही, हे कधी नव्हत्याच. मुळात मराठी फिल्म्सच्या
क्वालिटी वाईज जबरदस्त होत्या. मुळात आपण त्याचे प्रणेते आहोत आणि आपण खूप चांगल्या फिल्म्स दिल्या, आपण चांगले प्रोजेक्ट्स दिले आणि त्यानंतर हिंदीने ते बरेचसे आपण म्हणतो रूपांतरित केले किंवा ते त्यातून गोष्टी घेतल्या. नंतर बऱ्याचशा कमर्शियल गोष्टी होत गेल्या, बदलत गेलं. पण मला असं नेहमी असं वाटतं की पूर्वीची माणसं फार शिस्तबद्ध होती, प्रत्येक गोष्टी ह्या विचार करून करायचे. आता असं झालंय की भपका जास्त झालाय. म्हणजे एखादी गोष्ट दाखवायची त्या गोष्टीपेक्षा बाकीच्या गोष्टीच त्यात असायच्या. म्हणजे की हे असं लागेल, ते असं लागेल. पण मुळात जो गोष्टीचा गाभा आहे तोच सोडून बाकीच्या गोष्टी करतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचं बजेट हे एवढं का असतं मला कळलेलं नाही. कारण प्रत्येक गोष्टीचं बजेट हे त्या कंटेंटप्रमाणे असतं नाही का? पण कंटेंट बाजूला राहतो आणि बाकीच्या गोष्टी जिथे गरज आहे तिकडे करायला हरकत नाहीये. परंतु गरज नाही तिथे बजेट का वाढतं मला कळत नाही. तर त्याचं उत्तर एकच आहे, बेशिस्तपणा. सो त्याच्यावर जर कंट्रोल झाला तर छान होईल. आणि इंडस्ट्री ही इंडस्ट्रीसारखी राहायला हवी असं मला वाटतं. आणि आर्टिस्ट लोकांना चान्स मिळायला हवे, हिरो लोकांना नाही. तर मग चांगल्या गोष्टी घडतील. मला नेहमी असं वाटतं की कथेमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्सना जर काम मिळालं म्हणजे तसे कॅरेक्टर शोधून तर उत्तम फिल्म बनू शकते आणि बजेटमध्ये बनू शकते. आणि मुळात जो आपण बाकीचा खर्च करतो तो खर्च आपण मार्केटिंगसाठी वापरू शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो. लोक चांगल्या फिल्म्स लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. बरं, ज्या पोचतात ते इतक्या विचित्र वेळेला पोचतात की लोकांना वेळ नसतो. कारण आपल्याकडे कसं आहे की आपण एखादी गोष्ट नाटक म्हणा किंवा फिल्म बघायला जातो तर आपलं सगळं प्लॅन झालं असतं की जायचं आहे. पण त्यावेळेला कोणाचं बारसं येतं, कोणाचं लग्न येतं, कोणतरी गचकतो, मग सगळं प्लॅन फिसकटतो. म्हणजे आपली ती प्रायोरिटी नाही आहे हे पहिलं लक्षात घ्यायला हवं. ती प्रायोरिटी कशी होईल याकरता पहिलं लक्ष द्यायला पाहिजे. ती कधी होईल जेव्हा चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील. साऊथला ती गरज निर्माण केली गेलेली आहे कारण त्यांचं फोकसच वेगळं आहे. आपला फोकस फार सकस आहे, पण तो सकस कसा राहील कामामध्ये सुद्धा तो जर दाखवला, तो लोकांपर्यंत पोहोचवला. कारण चांगल्या गोष्टी लोकांना बघतात की नाही, कारण ते पोहोचतात त्यावेळेला, पण त्या फार कमी असतात. तर याकडे जर लक्ष दिलं ना तर मराठी फिल्म्स खूप चालतील असं मला वाटतं. ज्या पूर्वी चालत होत्या, आपण म्हणतो की मराठी खूप सगळं चांगलंच होतं, फक्त सोन्यातून आपण लोखंडाकडे आलो एवढंच फक्त फरक झाले. आपलं सोनंच आहे. नाही, मी स्पष्ट आहे, फाटका आहे आणि अशा लोकांची राजकारणात काय गरज नाही. आणि राजकारणात जाण्यापेक्षा आपल्याला जे करायचं ते आपण करूया की. मी कलाकार आहे, मी कलेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन. जे माझं काम नाही ते मी जात नाही. कसं होतं की जे आपल्याला जमत नाही तिथे आपण जाऊ नये असं मला वाटतं. किंवा जायचं असेल तर पूर्ण तयारीनिशी जावं. आणि जिथे मला जमतच नाही किंवा माझा तो पिंडच नाही आहे तिथे मी कशाला जाईन ना. आणि मला जर समाजकार्य करायचं आहे ते मी करेन. त्यासाठी मी करून ते परत फेसबुकवर टाकणार नाही किंवा सोशल मीडियावर टाकणार नाही. कारण मला तर करायचं माझ्या आनंदासाठी. कारण ज्यांना करायचं त्यांनी करावं. पण मला असं वाटतं समाजकार्य किंवा आपण काही करत नसतो. आपण फक्त आपल्याला जे मिळालं ते परत रिटर्न देत असतो. सो ते सांगण्याची गरज काय ना. आणि असे खूप लोक आहेत, मग सांगितल्याप्रमाणे खूप लोक आहेत जी प्रचंड काम करत असतात. ते आपल्याला माहितीच नाही कारण ते लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. सो राजकारण तर नाहीच, परंतु जिथे शक्य असेल माझ्या कलेच्या माध्यमातून तिथे मी लोकांना जागृत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. बाकी तर लोकांनी ठरवायचं काय करायचं ते. प्रत्येक जण आहे. कारण ज्यांच्यावर काम आता कसं आलं की माझं नशीब चांगलं म्हणून मला वेगवेगळ्या पद्धतीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करायची संधी मिळाली नाटकामध्ये. त्याचा फायदा असा की आपसूक मला वेगळ्या पद्धतीची कामं करायला मिळाली. त्यामुळे एक्सपिरियन्स वाढत गेला. सो प्रत्येकाकडून चांगल्या गोष्टी शिकतच गेलो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एखादा माणूस किंवा ॲक्टर म्हणून कोणी वाईट असला तर तो पूर्णतः वाईट नसतो. त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीसुद्धा असतातच. आणि मी नेहमी माझा प्रत्येक को आर्टिस्ट हा माझा गुरु आहे. प्रत्येक वेळेला मी जिथे जिथे काम करतो कारण त्याच्याकडून काय चांगलं घेता येईल हे घेण्याचा प्रयत्न करतो. कारण ते जर घेतलं नाही ना तर माझ्यामध्ये बदल होणार नाही. कारण माझ्यामध्ये सुद्धा खूप त्रुटी असतील जे मलाच माहिती नसतील. सो ते मी घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो चालूच राहणार. कारण त्याशिवाय माझी प्रगती होणारच नाही. आणि आता प्रगती काय याची व्याख्या पण वेगवेगळी आहे. माझी व्याख्या वेगळी आहे. सो प्रयत्न करत असतो मी. अजून काहीच काम झालेलं नाही. एवढं काम केल्यानंतर म्हणण्यापेक्षा अजून काहीच काम झालेलं नाही आहे. माझी अशी इच्छा आहे की माझी फिल्म किंवा माझी कलाकृती ही जागतिक स्तरावर प्रचंड लोकांना आवडावी आणि जागतिक स्तरावरती चालावी, नुसते आवडावी नाही.
मला ते जागतिक स्तरावर अवॉर्ड्स मिळाले एवढं नाही, ती चालावी पण तेवढीच. म्हणजे मला असं वाटतं मी इराणियन फिल्म बघतो, इटालियन फिल्म बघतो, स्पॅनिश फिल्म बघतो, आता कोरियन फिल्म बघतो, ती मी बघतो ना, भले त्यांची लँग्वेज असली तरी. माझी मराठी फिल्मसुद्धा त्या लोकांनी बघितली पाहिजे आणि ती चालली पाहिजे, ही माझी इच्छा आहे. ऑस्कर मिळालं तर चांगलंच आहे, म्हणजे असं नाही, एक सिम्बॉल झालं. परंतु माझी कुठलीही कलाकृती ही जागतिक लेवलला चालावी ही माझी इच्छा आहे. म्हणजे सर्व स्तरावर क्लासी नाही, ती मासी पण तेवढीच झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्तरातील लोकांना, म्हणजे झोपडपट्टी लोकांना सुद्धा तेवढंच आवडले पाहिजे आणि बंगल्यातल्या लोकांना सुद्धा, म्हणजे असं मी हा स्तर करत नाही, परंतु मी एक आर्थिक स्तर म्हणतोय, तर लोकांना आवडली पाहिजे अशी माझी कलाकृती असायला हवी, असं माझं मत. सो जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत माझे प्रयत्न चालूच राहणार. त्यामुळे असं काहीच झालंय. मी बासू चॅटर्जी यांच्याकडून मी शिस्त शिकलो, वेळेची किंमत शिकलो. विजय गोखले ज्यांच्याकडून भाषा कशी नाटकात बोलायला हवी हे मी शिकलो. बरेचशी लोक आहेत, आता मी प्रत्येकाचे नाव कदाचित विसरेन मी, परंतु प्रत्येकाकडून बऱ्याचशा गोष्टी शिकत गेलोय मी आणि तो शिकतोय. आणि मला असं वाटतं की खूप नवीन दिग्दर्शक आहेत ना, सॉलिड आहेत. फक्त हे माझं मत आहे, फार कमी लोकांना साहित्याची जाण आहे. म्हणजे टेक्निकली ते सॉलिड ग्रेट आहेत, परंतु आपलं साहित्य जर वाचलं ना ते आणखीन ग्रेट होतील असं मला वाटतं. त्याची फार जोड असणं गरजेचं आहे, कारण आपलं साहित्य इतकं अप्रतिम आहे की आपण बरेचसे फिल्म्स बघतो, ह्या जबरदस्त आहेत, ह्या होतात, हिट होतात. आपल्याकडे त्याच्यापेक्षा जबरदस्त पोटेन्शियल आहे आपल्या साहित्यामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये. तर ते वाचणं गरजेचं आहे आत्ताच्या लोकांनी. त्याच्या मी पण त्यातलंच आहे. पण ते जर झालं ना तर फार ग्रेट होईल असं मला वाटतं. मी पण थँक्स म्हणेन इन्सायडर आणि कॉकटेल हे सगळ्या तुम्हाला ग्रुपला. कारण कसं आहे की इंटरव्ह्यूज होत असतात सगळीकडे, टिपिकल प्रश्न असतात आणि ते आपल्याला माहीत असतं, हे प्रश्न आला की आपलं असं उत्तर द्यायचं आहे. परंतु काय वाटतं हे बोलण्यासाठी कुठेतरी जागा असावी लागते. तर सो तुम्ही जागा दिलीत आणि माझ्याकडून मी किती एक्सप्रेस झालो मला माहिती नाही, पण मी प्रयत्न केला. सो थँक्स तुम्हाला. आणि अजून चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्याकडून होत राहू एवढीच फक्त इच्छा. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या मनातल्या गोष्टी लोकांपर्यंत तुमच्यातर्फे पोहोचल्या जावं.